ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस मधला पहिला ग्रँड स्लॅम, प्रेस्टीज, प्रेशर आणि पॅशनचा परफेक्ट मिक्स. पण या मेगा स्टेजवर इंडियाला आजपर्यंत काय मिळालं आणि यंदा काय घडलं? ऑस्ट्रेलिया ओपन ही टेनिसमधील 4 ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी पहिली आणि खूपच प्रेस्टिजियस स्पर्धा मानली जाते. दरवर्षी जानेवारीमध्ये मेलबर्नला ही स्पर्धा खेळवली जाते. जगातील बेस्ट टेनिस प्लेयर्स इथे कम्पीट करतात आणि त्यांच्यासोबतच इंडियन प्लेयर्स सुद्धा बरेच वर्ष या स्पर्धेत रेग्युलरली पार्टिसिपेट करत आले आहेत. यंदा चालू असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये सुद्धा इंडियाची प्रेझेन्स होते, पण अनफॉर्च्युनेटली कोणाला खूप मोठी कामगिरी करता आली नाही आणि या स्पर्धेतील इंडियाचा चॅलेंज आता ऑफिशियली संपला आहे. चला या व्हिडिओमध्ये बघूया की कोणत्या कोणत्या इंडियन प्लेयर्सने या स्पर्धेत पार्टिसिपेट केलं होतं आणि आजपर्यंत फक्त 4च इंडियन टेनिस प्लेयर्सला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकता आला आहे. कोण आहेत हे 4 प्लेयर्स ते सुद्धा जाणून घेऊया. सुरुवातीला थोडक्यात टेनिसचे फॉर्मॅट समजून घेऊया. टेनिसमध्ये 3 मेन टाइप्स आहेत: सिंगल्स, डबल्स आणि मिक्स डबल्स. सिंगल्स मध्ये एका बाजूला एकच प्लेअर असतो, म्हणजेच मॅच 1 vs 1 असते. डबल्स मध्ये प्रत्येक बाजूला 2 प्लेयर्स असतात, म्हणजे 2 vs 2 आणि इथे दोन्ही प्लेयर्स सेम जेंडरचे असतात. मिक्स डबल्स हा सुद्धा 2 vs 2 फॉर्मॅट आहे, पण इथे प्रत्येक टीम मध्ये एक मेल आणि एक फिमेल प्लेअर असते. आता यंदा चालू असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपन बद्दल बोलायचं झालं तर इंडियाकडून युकी भांबरी, एन श्रीराम बालाजी, निकी पुनाचा, ऋत्विक भोलीपल्ली आणि ज्युनियर कॅटेगरीमध्ये माया राजेश्वरन आणि अर्णब पापरकर हे प्लेयर्स स्पर्धेत होते. ओव्हरऑल इंडियाची कामगिरी मिक्स राहिली. सिंगल्स कॅटेगरीमध्ये खूप मोठा सक्सेस मिळाला नाही, पण डबल्समध्ये इंडियन प्लेयर्सने चांगली फाईट दिली. मेन्स डबल आणि मिक्स डबल्स वर इंडियाचा फोकस जास्त होता. काही इंडियन जोडीने पहिला राऊंड जिंकला तर काही प्लेयर्सला अर्ली राऊंड मध्येच बाहेर पडावं लागलं. तरी सुद्धा इंडियन प्लेयर्सने इंटरनॅशनल लेवलवर कॉन्फिडंट गेम खेळत इंडियाचा प्रेझेन्स स्ट्रॉंग दाखवला. मेन सिंगलमध्ये सुमित नागलने इंडियाकडून पार्टिसिपेशन केलं होतं. क्वालिफिकेशन राऊंड्समध्ये मेन ड्रॉ मध्ये एंट्री करून त्याने इंडियाला होप्स दिले होते, पण स्ट्रॉंग अपोनेंटमुळे त्याची जर्नी लवकरच थांबली. विमेन्स सिंगलमध्ये यंदा इंडियाचा प्रेझेन्स कमी होता. पुन्हा एकदा इंडियाची खरी स्ट्रेंथ डबल्समध्ये दिसून आली. मेन्स डबलमध्ये रोहन बोपन्ना, युकी भांबरी आणि एन श्रीराम बालाजी यांच्याकडून खूप एक्सपेक्टेशन्स होते, पण त्यांनाही पुढे डिफीटचा सामना करावा लागला. एक्सपिरियन्स रोहन बोपन्नाने पुन्हा एकदा लीडरशिप घेत इंटरनॅशनल स्टेजवर आपला क्लास प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. काही मॅचेसमध्ये इंडियन जोडीने टफ फाईट दिली, तर काही वेळेस एक्सपिरियन्सचे फरक दिसून आले. एकंदरीत सगळे इंडियन प्लेयर्स एक एक करत स्पर्धेतून बाहेर पडले आणि इंडियाचा ऑस्ट्रेलिया ओपन 2024चा प्रवास इथेच संपला. हिस्ट्रीकडे बघितलं तर ऑस्ट्रेलिया ओपन ही इंडियासाठी नेहमी चॅलेंजिंग स्पर्धा राहिली आहे. स्पेशल म्हणजे आजपर्यंत मेन्स आणि विमेन्स सिंगलमध्ये कोणत्याच इंडियन प्लेअरला ऑस्ट्रेलिया ओपन जिंकता आला नाही आणि ही एक मोठी रियालिटी आहे. पण डबल्समध्ये मात्र इंडियाची कामगिरी हिस्टॉरिक राहिली आहे. ऑस्ट्रेलिया ओपन जिंकणारा पहिला इंडियन प्लेअर होता महेश भूपती. 1997 मध्ये त्याने मिक्स डबल्स मध्ये टायटल जिंकलं होतं. त्यानंतर त्याने या कॅटेगरीमध्ये अनेक वेळा सक्सेस मिळवले आणि तो इंडियाकडून सगळ्यात जास्त वेळा ऑस्ट्रेलिया ओपन जिंकणारा प्लेअर ठरला. लिएंडर पेस हा दुसरा इंडियन लेजंड आहे ज्याने मेन्स डबल आणि मिक्स डबल्स मध्ये ऑस्ट्रेलिया ओपन टायटल जिंकले आहेत. महेश भूपती आणि लिएंडर पेस या जोडीने इंडियन टेनिसला ग्लोबल आयडेंटिटी मिळवून दिली. पुढे सानिया मिर्झाने सुद्धा ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये इंडियाचा फ्लॅग उंचवला. तिने विमेन्स डबल आणि मिक्स डबल्स मध्ये अनेक वेळा फायनल्स गाठले आणि टायटल सुद्धा जिंकले. सानिया मिर्झा ही ऑस्ट्रेलिया ओपन जिंकणारी इंडियाची सर्वात सक्सेसफुल फिमेल टेनिस मानली जाते. रिसेंट काळात रोहन बोपन्नाने इंडियासाठी नवीन चॅप्टर सुरू केला. 2024 मध्ये त्याने मेन्स डबल मध्ये ऑस्ट्रेलिया ओपन जिंकून हिस्ट्री क्रिएट केली. 40+ एज मध्ये ग्रँड स्लॅम जिंकणारा तो जगातील सगळ्यात वयस्कर प्लेअर ठरला आणि या अचीव्हमेंटमुळे फक्त देशातच नाही तर पूर्ण टेनिस वर्ल्डचं अटेन्शन त्याच्याकडे गेलं. आजपर्यंत ऑस्ट्रेलिया ओपन जिंकणारे इंडियन प्लेयर्स फक्त हे 4च आहेत: महेश भूपती, लिएंडर पेस, सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना. आणि खास गोष्ट म्हणजे ही सगळी टायटल्स डबल्स किंवा मिक्स डबल्स मध्येच मिळाली आहेत. एकंदरीत बघितलं तर ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये इंडियाची स्ट्रेंथ सिंगल्स पेक्षा डबल्स मध्ये जास्त राहिली आहे आणि यंदा सुद्धा तोच पॅटर्न दिसून आला. जरी टायटल जिंकणं टफ असलं तरी इंडियन प्लेयर्स रेग्युलर इंटरनॅशनल एक्सपोजर घेऊन एक्सपिरियन्स मिळवत आहे. पण या स्ट्रॉंग डबल लेगसीवर भरोसा ठेवून फ्युचर जनरेशनचे प्लेयर्स सिंगल्स कॅटेगरीमध्ये ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये हिस्ट्री क्रिएट करू शकतील का? तुमचे थॉट्स कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.